या व्यवसाय सांगायला म्हणजे महत्वाचा मुद्दा पहाटे ज्या वेळेला माणसाने अडवलं जाते आणि अडवल्यानंतर आधी तुझ्या खिशात काय म्हणतात ते दे म्हणतात. म्हणजे कोण अडवते ही भाषी माणसं भरती चोर वगैरे. तर त्या स्थितीकाल आम्ही पुरून उरलो त्याला बाजूला चल म्हणायचं तुला काय ते देतो आणि त्याला तिकडे ढकलायचं आणि सायकली टांग टाकून पळायचं. कधी काय तुमच्यावरती घडलंय काय घडलंय? मेरीउद्र ग्राउंडच्या ठिकाणी मला सकाळी 3:30-4:00 तिघांनी अडविलं. ठिकाणी टेम्पो आले त्याच्यामुळे आमचा टेम्पो पेपर झाला. पेपर घेतो आणि मग तुम्हाला काय असेल ते सांगतो. मग ती पळून गेली तिकडे. त्यानंतर बावड्यात पहाटे सोनाराचं दुकान पडलं. सोनाराच मला बघून ती सगळं साहित्य टाकून तिथंच पळून गेली पहाटे. आमच्याला शिवाय चव्हाण म्हणला आयला शंकरचं धाडस मोठं म्हणला. मी भिवून घरात जाऊन झोपलो म्हणला तू चोर असून पुढे आला. आणि म्हणलं माझं काम आहे मला केलं पाहिजे. तर तुम्हाला सांगतो भरपूर माणसं अशी या क्षेत्रात भेटली आणि मग दाढी कधीपासून वाढवली तुम्ही? दाढी म्हणजे वाढण्याचं खरं कारण म्हणजे काय आपण पहाटे व्यवसायाला जायचं असताना पैसे असं भरायला रोख लागायचं त्यामुळे असायचं. मग आपण गुंड असं समजावं ह्या दृष्टीने मी दाढी वाढली. दुसरं काही नाही म्हणजे विचारणा बाबा हे आपल्या तयारीत आहे त्याला काय थांबवून वगैरे उपयोग नाही. आणि त्यावेळेला तब्येत बी चांगली होती माझी अशी 10-5 आली तरी ढकलून देण्यासारखी होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी शिवगुरम्याला कामाला असल्यामुळं रात्रंदिवस तिकडे त्या उल्पे मळ्यात वगैरे असायचं त्यामुळे दाढी मला आवडण्याची शौक होता म्हणून दाढीवर